मांडव केरस्य प्रदेश आगमन शताब्दी वर्तमान काल नामायणे अपवित्र पवित्र वा सर्वावस्थानि तोपि वा यस्मने अपवित्र पवित्र वा सर्वावस्थानि तोपि वा यस्मने सुंदरीका वाक्याभ्यन्तरस्ति सर्वांगे महास्थानं समर्पयामि स्नानानन्तरेणात्मनं मस्तकालं पवित्रालं समर्पयामि श्रीकण्ठं गन्धनं गन्धाढ्यं सुमनोहरं विजयवनं सुरश्रेष्ठं चन्दनं तदीव्रीरतां भूर्भुवस्वः निर्विघ्नमागणपतये नमः वस्त्रगन्धं समर्पयामि वस्त्रोपवस्त्रात्यक्षतां समर्पयामि जय सुमुखाय नमः एकदनाक्षतां नमः श्रीमतिकाशी सुरेरपे शोभान्तसंसर्गे सर्वकालेश्वरः सुमुखाय नमः एकदन्ताय नमः कपिलाय नमः गणपतये नमः लम्बोदराय नमः वेंकटाय नमः विघ्नराजाय नमः गणाधिपाय नमः धूम्रकेतवे नमः क्रान्तिक्षाय नमः बालचन्द्राय नमः गजाननाय नमः विनायकाय नमः नामपूजां समर्पयामि पुराण कल्पोक्त पुण्यफल प्राप्ति अर्थम सपरिवार सहित मारुतिराय देवता संपूर्ण अनुग्रह सिद्धि द्वारा समस्त भक्त भजक जनानां क्षेमस्थैर्यादि एकादश देवी कामन सिद्ध्यर्थम उत्तरोत्तर अभिवृद्धि प्राप्ति अर्थम वर्धापन दिन अंग विहितम अद्य दिन आराध्य चतुर्दशी पर्यंत करिष्यमाण जात्रोत्सव अंगता विहितम कार्य सांगता सिद्धि अर्थम निर्विघ्न गणेश पूजन पूर्वक मारुतिराय देवता प्रीति अर्थम समस्त भक्त प्रतिनिधि अंग भूतम कल्पोक्त अभिषेक पूजन आराधनंच यथाभक्ति यथामति यथाज्ञान यथामिलित उपचार द्रव्येन आचार्य मुखेन करयिष्ये सोड तन्निवृत्ता सिद्ध्यर्थम निर्विघ्नवाणते पूजनं च करिष्ये। आज आम्ही हांगासर 95 जत्रोत्सव आम्ही हांगासर मनयता ह्या वर्सा आणि हो जत्रोत्सव 5 दीस चलतलो। आज जत्रोत्सव आसा, आज सकाळी अभिषेक जाल्ले आसा, त्याच्यानंतर बाकीचे सगळे जे देवाचे कार्य जावपाचे ते सगळे जावपाचे आसा। त्यानंतर हांगासरल्यान पालखी सांजे 4 वरांचेर जी भायर सरतली ती पयली विठोबाच्या देवळान वतली, त्यानंतर मागीर मानसभाट पर्यंत वचून परत देवळान येतली। सो हे जी सगळी पालखीची मिरवणूक जी आसतली ती 4 हांगासरल्यान भायर सरतली आणि 7 विठोबाच्या देवळांतल्यान भायर सरतली। सो वाटेर जे आमचे भक्तगण आसा, वाड्यावयले जे लोक आसा ते हांगासर पालखीन काणूक दितात। सो ते काणूक सगळे घेवन आमी मागीर हांगासर देवळान परत येतात सकाळी 6 वरां पर्यंत।
आणि हे बाकीचे 3 दीस आमची हांगासर नाटकां आसता. सो हे 3 दीस नाटकां आसता, त्या नंतर 5वे दिसा समाप्ती जाता. हो जो अभिषेक कितल्यांक जाता, तुमी कितल्यांक सुरवात केल्ली करपाक? आमी हो अभिषेक सकाळी 5 सुरवात करता. पयले 5 एक्चुली 5 जे देवकार्य जे सुरू आसता ते पयलो अभिषेक जावन मागीर कंप्लीट सुरू जाता. आनी हांगासर सगळे लोकांक स्वहस्ते अभिषेक करपाक मेळटा. हांगासर जे भक्त येता तांकां स्वहस्ते अभिषेक करपाक मेळटा. जे कोणा अभिषेक करपाक जाय ते लोक हांगा येवन करतात. हय, हांगा येवन करता. सकाळचे 5 सकाळचे 5 येवन 5 पयलो अभिषेक आमच्या कमिटीच्या तर्फे जाता आनी त्यानंतर बाकीचे भावीक जे येता ते हांगासर अभिषेक करूं येता. अभिषेक हो जात्रे दिसांनी घातलो जाता की ना, शेनवारचो सुद्दां अभिषेक जाता. स्वहस्ते दर शेनवारा सुद्दां लोक भक्तगण येता आनी सकाळचे अभिषेक करता. आनी जे ढोल वाजयताले सनईवाद वाजयतात ते कितें ती आमची पयलींच्यान परंपरा आसा. जेन्ना जत्रोत्सव सुरू जालो तेन्नाच्यान सकाळी पयले पहाटेक येवन ते पयलीं हांगा सुरवात करता. मागीर मदीं मदीं वाजत आसता ते मागीर आरतीच्या वेळार वाजयता. सांजेची आरती आसता. सकाळी जेन्ना पालखी आमची प्रवेश परत करता तेन्ना पालखी भायर काड वेळाचेर तेन्ना ही सनई वादक आसता. आनी त्या प्रमाणे आनिकूय बाकीचे जे म्युझीक वादक तेय आसता. पण सनई वादक ही आमची परंपरा आसा जी त्या खातीर जी मारुतीची सुरवात जेन्ना आमी पालखेन मुर्ती बसयता तेन्ना त्या वेळार सनई वादन जाता. मागीर पालखी जेन्ना भायर काडटा त्या वेळार सनई वादन जाता. भायर सरता तेन्ना आमी पालखेन सुवर्णाचो जो मारुतीची मुर्ती आसा ती बसयली वता तितून. आनी ती आमच्या मळ्यातल्या भागांतल्यान ती सगळ्याक भोंवता आनी परत देवळान येता. तशेंच तुमी हो जो मंडप पळोवंक शकता. हो नवीन मंडप आमी बांदिल्लो आसा. हे मंडपाचे 26 तारखेक हांगासर विधीपूर्वक हेजे सगळें उद्घाटन जाल्लें आसा आनी हो मंडप नवीन बांदिल्लो आसा. कितलो हे जालो जवळ जवळ ह्या मंडपाक बांदपाक कितल्यांक हातभार लोकांनी खूब जाणांनी हातभारी लायला. तसोच देवळा तर्फे आमी आमचे फंड उबारल्या प्लस बाकीच्या भक्तगणांनी सुद्दां ह्यो मंडप बांदपाक हातभार लायिल्लो आसा.